नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मस्त सकाळचं वातावरण आहे, छान मस्त. आणि पाऊस तर तुम्ही विचारू नका, 3-4 दिवस झाले लगातार पाऊस पडत आहे. आता असं कंटाळा वाटतं आहे की पाऊस थांबून थोडेफार ऊन निघावं, कारण की कपडे वगैरे सुकलेले नाही आहे, वास येतो सारखा आणि म्हणजे कसं वेगळं वाटते. असं वाटते की 2 दिवस पाऊस यावं, 2 दिवस ऊन पडावं असं वाटते, पण ते काही शक्य नाही. वातावरणापुढे आपलं काय चालणार आहे. आणि मस्त छान पाऊस आहे. तर अद्वै स्कूलला गेलेला आहे आणि आता अद्वैची अशी फरमाईश आहे की त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगाचं वरण आणि इडली बनवून ठेवायची. तो स्कूलमधून यायच्या आज सगळं रेडी झालं पाहिजे, कारण की त्याला इडली खायची आणि त्याचं 2 दिवसापासून चालू होतं की आई मला इडली आणि शेवग्याच्या शेंगाचं वरण पाहिजे. तर माझं काही सहसा बाहेर जाणं झालं नव्हतं, कारण की खूप पाऊस आहे आणि म्हणजे शेवग्याच्या शेंगा वगैरे आणायच्या राहिल्या होत्या. म्हटलं आज जाऊन घेऊन आले हे, आणि म्हटलं आता पहिले अद्वैसाठी छान मस्त शेवग्याचं शेंगाचं वरण आणि इडली हवं आहे. त्याला जास्त स्पायसी वगैरे नको आहे, छान जास्त मसाले वगैरे नको आहे, साधं सिंपल वरण हवं आहे. तर ते बनवून घेणार आहे. आणि आज मी छान मस्त केसांना खूप जास्त असं तेल लावलं, कारण की मला थोडीफार क्लिनिंग वगैरे करायची आणि मग मला केस वॉश करायचे, म्हणून मी इथे केसांना छान तेल लावून ठेवलं. कारण थोडंफार चंपू दिसत आहे चेहरा, कारण की तेल लावलं असल्यामुळे थोडी मला क्लिनिंग वगैरे करायची आहे, म्हणून म्हटलं आज तेल लावा आणि वॉश पण करायचं आहे केस. आणि पूजा वगैरे जे काय आहे ते पण सगळं करायचं आहे. आणि मेन म्हणजे मला झाडाची क्लिनिंग करायची आहे, कारण की 3-4 दिवस झाले सारखा पाऊस पडला असल्यामुळे झाडाची क्लिनिंग काही शक्य झाली नाही. आणि पानं वगैरे फुलं ते हवेने पावसाने पूर्ण म्हणजे पडले होते, पानं पडले आहे, ते सगळं मला अंगण वगैरे क्लीन करायचं आहे. आणि आता पहिले मी क्लिनिंग वगैरे करून घेते आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून जे काय आहे ते करते, कारण की पहिले आता सगळे कामं आवडते म्हणून आंघोळ राहू दिली, म्हणून तेल लावलं होतं. आणि मग कामं केल्यावर सगळे क्लिनिंग केल्यावर नंतर जे काय आहे बाकीच्या गोष्टी करते, कारण की आंघोळीच्या म्हणजे म्हणूनच तेल लावलं होतं की आंघोळीच्या अगोदर सगळं क्लिनिंग वगैरे करायचे आहे, नंतर सगळं करते. आता स्वयंपाक पण मला पहिले आज आंघोळीच्या अगोदरच करून घेतला मी. आता फक्त इडली आणि अधूला शेवग्याच्या शेंगाचं वरण आहे तेच आहे. ते जे काय ते कुकर पण लावलेला आहे मी सध्या इडलीचा पहिलेच, कारण की अद्वैचा टाईम होऊन जाईल आणि माझं असं ठरलं काही नव्हतं की मी आता ब्लॉग चालू करणार आहे, म्हणून पहिलेच मी इडलीचा कुकर लावून घेतला होता. इडल्या होत आहे. आता शेवग्याच्या शेंगाचं वरण करते. छान मस्त अशा भरपूर साऱ्या फ्रेश अशा मला शेवग्याच्या शेंगा भेटलेल्या आहे, त्या पण करते. चला तर मग करता तुमच्यासोबत बोलते. पहिले म्हटलं सगळी स्वयंपाकाची म्हणजे जे वरण आहे इडलीचं तर त्याची तयारी पूर्ण इथे करून ठेवते. आणि ते करताच आता माझं थोडं बोट कट झालेलं आहे. खूप जास्त आग होत आहे मला इथे. माझं म्हणजे चाकू लागलेला आहे बोटाला, बघा तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण असं लाल झालं, खूप सरकते गेलं. मी 5-10 मिनिट बसली, थोडी मला कसं तरीच वाटत होतं. आणि आग पण खूप जास्त होतं, म्हणजे माझं हे वरचं जे हे आहे ना कातडं ते पूर्णच निघालं होतं, तुम्ही बघा इथे. आणि मला खूप जास्त त्रास झाला होता, म्हणून मी म्हटलं जाऊ दे आता थोडा वेळ बसते आणि आता मग प्रिपरेशन करायला घेते. जे पहिले मी कापायला घेतला कांदा कापताच माझं बोट कट झालं आणि मला एवढं कसं तरी होत होतं. मी आता काय करू काय नको असं होत होतं. म्हटलं जाऊ दे आता 5-10 मिनिट बसते, तोपर्यंत आपला कुकर होऊन जाईल, म्हणून मी बसले. खूप जास्त मला इथे आग झाली होती या सगळ्या गोष्टींची. कटल्यावर बोट कट झाल्यावर थोडं वेगळंच वाटत असते, कारण की सगळं मन जे आहे ना आपलं स्वयंपाकात राहायचं, म्हणजे स्वयंपाकात राहत नाही, सगळं आपलं मन याच्यातच जाते की खूप आग होत आहे, खूप त्रास होत आहे. आता ते सगळं बाजूला ठेवून मी ते स्वयंपाकाच्या तयारीला लागलं. म्हणजे स्वयंपाक म्हणता येत नाही, आपलं वरण करायच्या तयारीला लागलं, कारण की इडल्या लावलेल्या आहे. आता मस्त हे पण झालं आहे कटवर. आता शेवग्याच्या शेंगा कट करून घेत. आणि यांनी मस्त छान अशा फ्रेश अशा शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. तर अद्वै पुरतंच बनवायचं आहे वरण, जास्त नाही करायचं आहे, कारण की ऑलरेडी माझा स्वयंपाक पहिलेच झाला होता. आणि माझं आदल्या दिवशीच ठरवलं होतं मी की काय बनवायचं काय नाही, म्हणून मग याचं ऐनवेळच होतं की स्कूलमध्ये जाताना की आई माझ्यासाठी हे बनवून ठेव. म्हणून मग जे आपण तयारी केली होती ज्या गोष्टींची ती गोष्ट करणं तर भागच होतं, कारण की सगळ्या गोष्टी मी पहिलेच प्रिपरेशन करून ठेवल्या होत्या सकाळीच. म्हटलं पहिले त्याच्या पुरतं आता करते जे काय आहे ते भाजी. आणि त्याचं असं असते की मला 2ही दिवस तू हेच खायला दे, कारण की त्याचं चालू असते की त्याला जी गोष्ट आवडली आहे तो 2-3 दिवस तोच खातो. छान मस्त कोवळ्या अशा शेंगा आहे. आता साल वगैरे काढून घेते आणि त्याला मसाल्याचं वगैरे जास्त देत नाही मी, तर म्हणून मग साधं जसं आपली फोडणी घालतो आपण तसंच मी वरून इथे फोडणी घालणार आहे. त्याला जास्त स्पायसी वगैरे नको असते. आणि त्याच्यापुरतंच एक कुकरभर इडल्या लावलेल्या, बाकी जास्त नाही लावलेल्या आहे, कारण की त्याला तशा हव्या होत्या.
त्याच्यापुरतंच करायचं आहे म्हणून जास्त नाही केलं, कारण की आपला स्वयंपाक पण वाया जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणून मग त्याच्यापुरतं जे आहे ते केलं आहे. आता इथं तयारी झाली आहे. काहीतरी मिसिंग आहे इथे, हां कढीपत्ता मिसिंग आहे. त्याला कढीपत्ता, सांबार आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या खूप जास्त आवडते. म्हणून आता पहिले आता कढीपत्ता घरी असण्याचा फायदा किती झाला आहे की मी लगेच जाऊन आता कढीपत्ता जे आहे ते आणू शकते आणि तुम्हाला पण दाखवते. आता हवेने किती बाहेर खराब झालं तर बघू आपण एकदा. बघा पावसाने किती किती खराब झालं आहे पूर्ण. आणि हे बघा कढीपत्ता आहे पूर्ण खाली झोकल्या गेलेला आहे. सगळे फुलं वगैरे झाडाचे ते सगळे पडले होते, तर मला हे सगळं क्लीन करावं लागेल. आणि कढीपत्ता घरी असण्याचा फायदा जेव्हा म्हटलं तेव्हा आपण इथून नेऊ शकतो. कोवळा कोवळा पाला आहे मस्त, जे आहे ते मी आता मस्त इथून तोडून घेऊन जाते की मला किती लागणार आहे वगैरे. जास्त नाही, मला थोडं अद्वैच्या भाजीपुरतंच लागणार आहे. आणि किती पण क्लीन करा हे सतत खराब होतेच. बघा फ्रेश असा कढीपत्ता मला मिळाला आहे. तर मी आता ज्या बाहेर आहे म्हणून मी जास्त जो मोठा आवाज नाही आहे माझा. बघा हे मी तर सकाळी मग अशी इथं गवत काढलं होतं, ते गवत आहे पूर्ण इथे, ते पण उचलायचं आहे मला. आणि हे सगळं जे आहे पाला पडलेला आहे तो पण मला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे संपूर्ण. आणि हे माझे गवती चहा वगैरे सगळं आहे ते पण मला क्लीन करायचं आहे सगळं. बोट कट झाल्यामुळे थोडंफार त्रास होत आहे सगळ्या गोष्टी करण्यात. जसं आपण मनसोक्त स्वयंपाक करतो प्रत्येक गोष्ट पटापट पटापट, पण तशी होऊन नाही राहिली आज. आणि वरण पण छान झालं आहे मस्त. अद्वैपुरतंच करायचं होतं म्हणून थोडंफारच केलं. आता आपली इकडे फोडणी पण रेडी आहे. यात मी सगळे मसाले वगैरे ॲड करून घेतले, म्हणजे धण्याचा, जिऱ्याचा भुरका आणि आपलं हळद, तिखट, मीठ जे काही आहे ते. कारण की अद्वैला बिना मसाल्याचं द्यायचं, जास्त मसाल्याचं मला द्यायचं नव्हतं, म्हणून मी सांबार मसालासुद्धा इथे टाकला आणि त्याला साधं सिंपल वरण हवं होतं. तशाच पद्धतीने ते बनवत आहे. तशाच आता एक साईड आपल्या इडल्या पण रेडी आहे. आता मी इडल्या काढून घेते. गरम गरम आहे छान मस्त, वाफ गेली आहे याची. आता हे मस्त काढून घेते. आणि हे सगळं बघून आता अद्वैत खुश होणार, कारण की त्याला आज 2 दिवसापासून बनत होता आणि त्याला आज खायला मिळणार आहे. मग तू तर जास्त खुश होणार आज. किती छान मस्त उगलाय ना, छान झाले. माझं कटलेलं बोट बघा किती जास्त कटलं होतं, पूर्ण कातडं निघलं होतं. मला त्रास झाला, पण अद्वैतच्या खुशीपुढे काही नाही आहे. मस्त छान फुगल्या आहे ह्या. आता मी काढून घेते, म्हणजे तो येतपर्यंत थोडाफार थंड होईल, कारण की त्याला थंड हवं असते. आणि इकडे एक साईडने आपलं हे चालू आहे, काय म्हणते वरण चालू आहे. शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडाफार टाईम लागतोच. बाहेरचे जे काय थोडीफार क्लिनिंग करून घेतली, कारण खूप जास्त कचरा पडला होता आणि सतत 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे जास्त चिकट झालं होतं. शेवाळ्या साचले होते, ऊन बिलकुलच नव्हती. बाहेर हवा पण खूप जास्त होती, असं वाटतं आता किती पाऊस येणार. आणि पाऊस आलासुद्धा. आणि मी इथे झाडं कट करायला घेतली होती, कारण गवतीच्याचे जे काय आहे ते फांद्या ज्या वाळल्या होत्या त्या कट करून घेते. आणि मी नेहमी गवतीच्या चहात वापरत असते, म्हणून थोडाफारच आहे. आणि छान ग्रोथ होऊन राहिली त्याची. आता मस्त छान कट करून घेतले आणि सगळं साफसफाई करायची होती, म्हणून मग कुंड्या इकडे तिकडे सगळं सगळ्या क्लीन करायला घेतल्या होत्या. माझ्या गवती चहाच्या कुंडीत एक झाड लागलेलं आहे. ते कशाचं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला तरी अंदाजे असे वाटते ते गोकर्णाचं झाड आहे, पण तुम्हाला माहीत असेल तर सांगा बरं.
इथे मी कढीपत्त्याचं झाड लावलं होतं, 2 झाडं लावले होते, मागे निघले होते तर कुंडीत लावा म्हटलं, आणि जिथे कुठे मी शिफ्ट होईल तिथे मला हे न्यायला काम येते. पण त्याच्यातलं एक झाड वाढलं, एक छान आहे. बघू आता हे किती दिवस टिकते, कारण की आपण कुठे पण शिफ्ट झालो पण आपल्याकडे कढीपत्ता असला की मग काही प्रॉब्लेम जात नाही. आणि माझं मनी प्लांट पण छान झालं आहे. इथे मी सध्या एक घरात ठेवलं आहे आणि इकडे 2 हे जे आहे ते बाहेर ठेवले आहे. तर याच्यातलं खूप सुंदर झालं, म्हणजे चांगलं पानं फुटून राहिले याला. हे थोडंफार का बरं तर पिवळं पडत आहे, याला अशी माती वगैरे खोद आहे, कारण प्रत्येक वेळेस अद्वै का करत असतो, हात खूप लावते म्हणून इकडे तिकडे माती त्याच्यात काही पण टाकून ठेवतो. तो माती खेळायला पण घेत असतो कुंडीतली, त्याच्यामुळे. पण हे छान झालं आहे मस्त. याला मस्त आता याची छान ग्रोथ झाली की याची छान मस्त कटिंग करते आणि दुसऱ्या वगैरे कुंडीत त्याला छान शिफ्ट करते. बघते आता किती दिवस छान राहते तर. आणि हे एक झाड आहे ते पण छान झालं आहे, गवत वापलं याच्यात. आणि बाकी झाड आता मला लावायचे आहे, कुंड्या वगैरे आहे माझ्याकडे शिल्लक. आता सध्या एवढे झाले आहे, बघू आता हेच किती दिवस छान राहते. आणि मला आता ह्या साईडचं पण क्लीन करून घ्यायचं आहे, जे की माझं इकडे आहे आता. आणि हे पण खूप खराब झालं, मी गवत उपडलो होतं सध्या काही. आता इकडचं पण मला क्लीन करून जायचं आहे. कढीपत्त्याला वगैरे बघते आता कसं बांधायचं, कसं करायचं, कारण याच्यावर वेल पण खूप जास्त येत आहे. तर हा वेल मी 1-2 वेळा काढला होता, पण तरी पण आलेला आहे. तर कशाचा आहे माहीत नाही. याची पण मी छान हे करून घेते. आणि हा वेल सगळीकडेच आहे, मी सगळीकडून काढत आहे, पण कशाचा आहे मला अंदाज येऊन नाही राहिला त्या वेळेचा. इकडे लिंबाचं पण छान झाड आहे. अधू, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं. इडली सांबार. तुला कसं माहीत? मला माहित होतं, तू मला सांगितलं होतं सकाळी. तू मला सांगून गेला होता ना बनवून ठेव म्हणून. हो. ते काय आहे? हे डॉक्टर साहेबांनी दिलं, आमच्या शाळेत डॉक्टर साहेब आलते, हां. त्यांनी दिलं होतं मला. काय दिलं होतं तुला डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब म्हणे तुझ्या दातात छोटासा किडा लागला म्हणे, मम्मी पप्पाकडून एका दिवशी डॉक्टरकडे जाऊन आण म्हणे. काय आण म्हणे? काहीच नाही आण. म्हणजे मम्मी पप्पाकडे म्हणजे डॉक्टरकडे जाऊन ये म्हणे का? कुठं किडा लागला? इकर दाखव, इकर. आज चेकअप होतं का तुमचं? हो. हां, म्हणून मग म्हणते जास्त चॉकलेट नाही खायचं, मग किडा लागते, तुला समजतच नाही. मग तुला आवडलं माझं सरप्राईज? तुला आवडलं का माझं सरप्राईज? सांग मला पहिले. आवडलं का? मी बनवलं ते तुझ्यासाठी आवडलं का तुला? येस. आलं स्कूलमधून आलं का असं मस्ती का? अशी मस्ती करायची. सॉक्स पहिले सॉक्स रिमूव्ह करायचे. काढ सॉक्स, काढ. मग छान वाटलं ना? तू जर छान रोज स्कूलमध्ये गेला तर मग तुझ्यासाठी बनवते. मग खाशील का चॉकलेट आता? डॉक्टरकडे नाही आले, दात तोडून टाकला, अशी उपडा लागते तुझी दात. नाही, बदकाच्या दाता घेतं नाही लावत, छोटा आहे, तुला नवीन दात येते. तुला एक गोष्ट दाखवू का? माझं चाकूने बोट कट झालं आज तुझं वरण बनवताना. बघ तुझ्यासाठी मला एवढा त्रास झाला. पाऊन बनवायचं हो, ते मलाही कळते पाऊन बनवायचं, पण कट झाला. आता काय करू मी याचं? आता बँडेज लावून घेतो. बँडेज कसला? आण मग, जा मार्केटला जाऊन बँडेज घेऊन ये. आता बाबा दूध आणायला जातील रात्री, तेव्हा बाबा आणून देते. मग रात्री आज दिवसभर मी अशीच राहू का बूट घेऊन? हो. जे हनुमान करत. हां, अशीच राहू मी? मला त्रास झाला तर काय करतो तू? ड्रॉइंग काढू का तुझ्या रक्तानं? माझ्या रक्ताने तुला ड्रॉइंग काढायची आहे? काढायची आहे ना, मला काढता येते. मग एवढा हुशार का तू? माझ्या रक्ताने ड्रॉइंग काढणार? मला एवढा त्रास झाला त्याचं काही नाही, आणि तुला ड्रॉइंग काढायचे आहे, ते पण माझ्या या रक्ताने. आता सोकलं ते बघा, सोकून गेलं. किती हुशार मुलगा आहे. तुझ्यासाठी मी छान मस्त वरण बनवलं, बोट कट करून घेतलं, आणि याला आता माझ्या ह्या ब्लडनी ड्रॉइंग काढायचे. म्हणजे किती हुशार मुलगा. तुझ्यासाठी मी मस्त छान इडली बनवून ठेवली, सगळं करून ठेवलं. तू बम्माशा मुख पोगा. चला आता मस्त इडली एन्जॉय करा, हातपाय धुवा, ड्रेस काढा, छान गुट तयार व्हा. सॉक्स काढणे यार, सॉक्स काढून तू बेडवर चढते का मूर्खा? लगेच फ्रेश झाली आणि इथे पूजा करायला घेतली. सगळे कामं वगैरे करून घेतले. अद्वै आला होता. अद्वैला पहिलेच इडल्या वगैरे त्याच्या खाल्ल्या होत्या, आणि मग मी म्हटलं सगळे कामं केले, आणि जे काय आता मग केस वॉश वगैरे करायचे होते ते करून घेतले आणि पूजा करायला घेतली. तशी पूजा अद्वैने स्कूलमधून आल्यावर केली होती, पण मला करायची होती, आणि त्याला थोडंसं होते की मला पूजा करू दे ना. मग मी त्याच्या पद्धतीने त्याला पूजा करू दिली. नंतर मी पण पूजा करून घेतली, आणि सगळे फुलं वगैरे जे काय आहे ते सगळे वाहले देवाला. पूजा केली की मन छान वाटतं. आणि आज थोडा उशीर झाला होता, कारण क्लीनिंग वगैरे करून सगळी पूजा करायची होती, म्हणून थोडा वेळ लेट झाला होता मला.
हे जे धूप आहे ते अधुनी बनवलेले आहे, म्हणजे आता आम्ही गावाला असताना त्यांनी जे धूप बनवलं होतं ते धूप आहे. ते मी बाकीच्यांसोबत इथं शेअर केलं नव्हतं, पण आता मी सांगत आहे की हे धूप आहे जे ते अधुनी बनवलेलं आहे. म्हणजे शेण, आपलं कापूर आणि राळ घेऊन त्यांनी खूप सुंदर असं धूप बनवलं होतं आणि छान पेटते, वास पण खूप छान येतो. घरचं धूप त्याला अशी म्हणजे मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्याची आवड झाली की मी बनवावं म्हणून त्यांनी ते बनवलं होतं. साष्टांग म्हणे माझे गौरी पुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुर कामार्थ साधते प्रथम नाव करतो. जय जय गणपती द्यावी फुलमती, करा तुमची स्फूर्ती घ्यावी मज अपार, तूच मंगलमूर्ती तूच इंद्रचंद्र. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भवी होई रे मना, प्रचंड स्वयंबळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. पूजा वगैरे झाली आता मस्त सगळी. केस वॉश केले म्हणून तुम्हाला तसे दिसत असेल. आज केस वॉश केलेत कारण की थोडीफार साफसफाई करायची, ते पण क्लिनिंग वगैरे करून घेतली म्हणून केस वॉश केले होते. पूजा झाली. अद्वै पण आलाय स्कूलमधून. आता मस्त आता इडली आणि सांबार एन्जॉय करते. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा कारण की सबस्क्राईबमुळेच माझ्या चॅनलला ग्रोथ मिळेल आणि चॅनल छान होईल. चला तर मग पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा स्वामी महाराज किती मस्त दिसत आहे. आणि दाखवू का तुम्हाला स्वामी महाराज? ठीक आहे, 1 मिनिट. बघा किती छान मस्त पूजा झाली आहे. स्वामी महाराज मस्त छान दिसतं. अद्वैनी पण पूजा केली. आता आल्यावर फ्रेश झाला पहिले, नंतर पूजा केली त्यांनी पण मस्त दिसतं. आणि हो, अद्वैनी धूप बनवले होते, छान बनवले होते. म्हणजे आम्ही आता गावाला होतो ना तेव्हा त्यांनी मस्त असे धूप बनवले होते. कसे बनवले ते मी तुम्हाला नंतर सांगेल. बरं सांगूनच देते. आता त्यांनी शेण घेतलं, कापूर घेतलं थोडंसं आणि राळ घेतली, छान कांडली मस्त राळ आणि कापूर आणि शेणात मिक्स केली आणि त्याचे छान धुपाच्या आकाराने धूप बनवले आणि नंतर ते वाळू घातले आणि छान मस्त त्याचा सुगंध येतो. आता मस्त धूप छान होते. थोडे अजून कडक वाढले असते तर चांगले पेटले असते, पण तरी पण छान आहे, चांगले पेटते. चला तर मग बाय बाय.